नमो नमः. मैत्रिणींनो, विभक्तिमाला या पद्यपाठातील एक अतिशय सुंदर श्लोक. काय म्हणतो सुभाषितकार बघा. जलाद रक्षेत तैलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. पुस्तकाचं पण काहीतरी म्हणणं असतं, त्याचंही आत्मवृत्त असतं. या श्लोकामध्ये पुस्तकाच्या तोंडून कवी म्हणतो, पाण्यापासून रक्षण करा, तेलापासून रक्षण करा आणि रक्षेत शिथिल बंधनात सैल बांधणीपासून पण माझे रक्षण करा. आणि सर्वात महत्त्वाचं, मूर्ख हस्ते न दातव्यम, मूर्खाच्या हाती मला कधी देऊ नका, एवं वदती पुस्तकम, असे पुस्तक म्हणते. खरं तर कधीकधी आपल्याला अनावधानानं एखादं पुस्तक वाचत असताना वाचून आपल्याला झोप आली, कंटाळा आला की ते बंद करायचं आणि उशीखाली ठेवून द्यायचं, अशी एक वाईट सवय असते. त्या सवयीपासून रोखण्यासाठी कदाचित या श्लोकाचा घाट घातलेला असावा. आणि याशिवाय जिथंपर्यंत आपलं वाचन झालं तिथं आपण कुत्र्याच्या कानासारखं पुस्तकाचं पान दुमडतो. यानं पुस्तक दुखावलं जातं. आणि खरं तर एखादा धर्मग्रंथ वाचताना माझ्या तरी वाचनात असं आलंय की साक्षात ती देवता त्या ग्रंथामध्ये निवास करत असते. त्यामुळे आपल्याकडे धर्मग्रंथ हे चिन्हांशुकामध्ये रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून त्यांना पुस्तकाच्या स्टँडवर ठेवण्याची पद्धत आहे. त्यांना मस्तकी लावल्यावरच त्यांचं वाचन करण्याची पद्धत आहे. कदाचित त्या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या देवतेचा आदर म्हणूनच ही प्रथा असावी. आणि खरंच, मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम एतदुक्तम सत्यम एव. चला तर मग आदर करायला शिकूया सरस्वतीचा निवास असणाऱ्या पुस्तकांचा. शुभम भवतु.